हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामधला पार्ट 1 आपण पाहिलेला आहे. पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. पोलीस भरती PYQ म्हणून आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. राहिलेले क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. बघूयात प्रश्न काय आहे. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केलेली असेल. छापील किंमत किती आहे? 1750 रुपये. सूट किती दिली त्याच्यावर? 8% सूट दिली. म्हणजेच जर 100 रुपयावर 8 रुपये सूट दिलेली असेल तर 1750 रुपयावरती किती सूट दिलेली असेल? 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, खाली राहतात 2, 5 5 25, 5 2 1 2 24, 35 गुणुले 4 म्हणजे 4 पंचे 20, 2 4 त्रिक 12, 13, 14 म्हणजे 140 रुपयाची सूट दिली. म्हणजेच 1750 रुपयाची वस्तू तो काय करतो? 140 रुपये कमी करून विकतो. म्हणजे इथे झाले 1 6 म्हणजे 1610 रुपयाला तो काय करतो? विकतो. म्हणजेच आता बघा पुढे काय करतो, तरी पण त्याला किती टक्के नफा होतो? तर 15% नफा होतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू तो कितीला विकतो? 115 रुपयाला विकतो. म्हणजे ही झाली विक्री किंमत आणि ही झाली खरेदी किंमत. मग आपल्याला इथं विक्री किंमत माहिती आहे, ही विक्री किंमत आहे आपली. का? कारण त्यानं काय केलंय की छापील किमतीवर 8% सूट दिली. म्हणजेच 1750 रुपयाच्या वस्तूवर त्यानं 140 रुपये सूट दिली. म्हणजेच किती राहतात विक्री किंमत? 1610 रुपये. म्हणजेच खरेदी किंमत किती असेल? X रुपये असेल. म्हणजे आता तिरकस गुणाकार करा. 100 गुणुले 1610 भागिले 115 बरोबर त्याची काय असणार आहे? खरेदी किंमत असणार. आता हे सॉल्व करा. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 आणि इथं 0 राहिला. नंतर 23 नी भाग घालवा. 23 एकी 23, 23 सत्त आणि इथं 0 म्हणजे 7 दोन्ही 14 आणि हे डबल 0 म्हणजेच 1400 रुपये ही काय झाली? त्या वस्तूची खरेदी किंमत झालेली असणार आहे. काय केलं आपण अजून एकदा बघूयात की 8% सूट दिली. म्हणजे काय दिलंय की 100च्या वस्तूवर 8 रुपये सूट दिली. त्याचप्रमाणे जर 1750 रुपयावर काढली तर ती सूट येते 140 रुपये. म्हणजे 1750 मधून जर 140 रुपये वजा केले तर तुम्हाला किती येतात? 1610 रुपये ही काय झाली? त्याची विक्री किंमत झाली. पण 1610 रुपयाला विकून पण त्याला काय होतो? 15% नफा होतो. म्हणजे 1610 जर विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3 4 7 6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली होती. त्यांनी या व्यवहारात 12% नफा मिळवला. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? आता बघा भागीदारी किती रुपयांची केली होती? 3,60,000 रुपयांची केली होती. त्याच्यामधून म्हणजे त्या किमतीपैकी 12% नफा झाला. म्हणजे 100 रुपये भागीदारी केली असेल तर 12 रुपये एवढा नफा झाला. तर 3,60,000 रुपयांची भागीदारी केली असेल तर किती नफा होईल? या 2 झिरोला हा 2 झिरो गेले, हे 2 झिरो आहे असे घ्या. नंतर 12 गुणले 36 केल्यानंतर 12 संग 72, 12 त्रिक 36, 6 12 आणि 13 आणि इथं 4 म्हणजेच 43,200 हा काय झालेला आहे? टोटल नफा झालेला आहे. आता भागीदारी कशी असणार आहे? ज्या प्रमाणामध्ये भागीदारी असेल त्याच प्रमाणामध्ये नफा पण असणार आहे. निखिल किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. म्हणजेच टोटल किती हिस्से केलेले आहेत बघा? 4 आणि 3 7, 7 आणि 7 14 आणि 6 20. टोटल 20 हिस्से केले आहेत. त्यातले 7 हिस्से कोणाचे आहेत? निखिलचे आहेत. तर टोटल 43,200 पैकी निखिलचा वाटा किती? कसं केलं हे बघा. टोटल हिस्से किती केलेत ह्या सगळ्यांची बेरीज करा आणि त्यापैकी निखिलच्या हिश्श्याला किती आहेत ते बघायचे. म्हणजे ह्या झिरोला हा झिरो गेला, बे के बे, बे दोन्ही 4, बे के बे, बे सखी 12, इथं 0. म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतो बघा? हा 0, 7 सक्क 42, इथं राहिले 4, 7 एके 7, 7 आणि 4 11, 1 7 दोन्ही 14 आणि 1 15. म्हणजे 15,120 रुपये काय होणार आहेत? निखिलच्या वाट्याला येणार आहेत. ठीक आहे. काय केलं फक्त की जी भागीदारी दिलेली आहे त्याच्यापैकी किती नफा झालेला आहे? 12% नफा झालाय. म्हणजेच 100वर 12 रुपये नफा झालेला असेल तर 3,60,000 वरती किती नफा झालाय हे काढायचं. आणि तो नफा कशा प्रमाणात वाटलेला आहे? ज्या प्रमाणात भागीदारी असणार आहे त्या प्रमाणात वाटलाय. म्हणजेच टोटल भागीदारी करण्यासाठी किती भाग केलेले आहेत? म्हणजे हे जे प्रमाण दिलेलं आहे यांची बेरीज करा आणि त्यातला निखिलचा किती वाटा आहे? तर 7वा
म्हणजेच निखिलला किती नफा भेटेल? 15,120 रुपये एवढा नफा भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास किती आहे? 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे लागतील? आता जर एक फेरा कंप्लीट करायचा असेल म्हणजेच काय असणार आहे? त्या चाकाचा परिघ असणार आहे. ठीक आहे, परिघ असणार आहे म्हणजेच 2 पाय आर. आता बघा व्यास किती आहे? 1.4 मीटर आहे. म्हणजेच रेडियस किती झाली? त्याची त्रिज्या किती झाली? व्यासाच्या निम्मी झाली. म्हणजेच 2 गुणुले पाय किती? 22/7 गुणुले आर किती आहे? 0.7. ठीक आहे, म्हणजे आता बघा ह्याला जर आपण 7 1 7 आणि इथं 0.1 22 दोन्ही 44 म्हणजे 4.4 हा काय झाला? त्याचा परिघ झाला. म्हणजे एक फेरा पूर्ण केल्यानंतर ना किती तो अंतर कापतो? 4.4 मीटर एवढं अंतर कापतो. तर 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका फेऱ्यामध्ये जर 4.4 मीटर एवढं अंतर जात असेल तर 1.1 किलोमीटर म्हणजे त्याला मीटरमध्ये कन्वर्जन करून घ्या आधी. किलोमीटरच्या मीटरमध्ये कन्वर्जन करताना त्याला 1000 न गुणा आणि किती फेरे लागतील काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इथं 4.4 न भागावं लागेल. तर बघा याचा पहिला आणि हे 4 गेले, 4 एके 4 25 चौक 100 म्हणजेच 250 फेरे काय होतील? चाकाचे. एका फेऱ्यामध्ये 4.4 मीटर अंतर जाते. तर अशा किती फेरे लागतील जेणेकरून 1.1 किलोमीटर एवढं अंतर पार करता येईल? पुढे बघा. बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. म्हणजे बघा आता 5 तास लागतात म्हणजे अंतर किती असणार आहे? वेग दिलाय आणि वेळ दिलाय म्हणजे अंतर काय असणार आहे? वेग गुणुले वेळ. 8 पंचे 40, 8 पंचे 40, इथं राहिले 4 आणि 4 पंचे 20 आणि 4 24 किलोमीटर एवढा काय झाला त्याचा अंतर झालं. जर बसचा वेग ताशी 8 किलोमीटरने कमी केला म्हणजे आधीचा किती आहे? 48, आता किती केला? नवीनवाला 8 न कमी केला म्हणजेच किती झाला? 48 वजा 8 40 किलोमीटर प्रति तास हा काय झाला? त्याचा वेग झाला, नवीन वेग. अंतर किती आहे? टोटल 240 आहे. मग आता ह्याचं सॉल्व्ह कसं कराल? वेळ किती लागेल हे विचारले तुम्हाला. वेळ बरोबर अंतर किती? 240 भागिले वेग किती आहे? 40 म्हणजे 0 ला 0 गेला. 4 एके 4 4 सख्ख 24 म्हणजेच किती वेळ लागेल? तर तेवढाच प्रवास करण्यासाठी त्याला 6 तास एवढा वेळ लागणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 2 ब्रॅकेटमध्ये x वजा 3 बरोबर 3/5. आता इथं आपण असं लिहूयात. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर कसा येईल? 2x वजा 3 दोन्ही 6, 2x वजा 6 बरोबर. आता 3/5 म्हणजेच 3/5 ब्रॅकेटमध्ये x अधिक 4 असेल. आता हा 5 इकडं भागायला इकडे गेल्यानंतर काय होईल? गुणाकाराला जाईल. म्हणजे 5 गुणिले 2 10, x वजा 6 पंचे 30 बरोबर 3x अधिक 12. आता हा 3x अधिक इकडे गेल्यानंतर काय होईल? वजाला जाईल. म्हणजे 10x वजा 3x किती झाले? 7x झाले. म्हणजेच 12 अधिक 30 किती होतात? 42 होतात. म्हणजेच 7x बरोबर 42 तर x बरोबर 42 भागिले 7 म्हणजेच x बरोबर 7 सक 42, x बरोबर 6 हे काय झालं तुमचं उत्तर असणार आहे. अगदी साधं सिंपल कॅल्क्युलेशन होतं. पुढे बघा. एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात 275 धावा केल्या, 257 धावा केल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या म्हणजे त्याच्या धावाची सरासरी ही 230 येईल. आता 3 सामने टोटल म्हणजे त्यांची बेरीज किती येईल? सरासरी गुणुले ते 3 सामने म्हणजे 690 ही काय झाली? धावांची बेरीज झाली. त्यातल्या पहिल्या सामन्यातील धावा 180 आहेत, दुसऱ्यातील 257 आहेत म्हणजे 8 आणि 5 13, 3 4 आणि 1 इथं झाले 4. टोटल 3 सामन्यांची बेरीज किती आहे? 690. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मिळून किती धावा झालेल्या आहेत? 437. म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर इथं किती राहतात? 3 आणि 1 4, 4 आणि 5 9 आणि इथं 2 म्हणजे 253 धावा काय केलेल्या आहेत? तिसऱ्या सामन्यामध्ये केलेल्या आहेत. काय केलं आपण की दिलेल्या 2 सामन्यामधील धावांची बेरीज केली आणि जी सरासरी आहे त्याच्यावरून आपल्याला टोटल 3 सामन्यातील धावांची बेरीज भेटली. त्याच्यामुळे आपण काय केलं? त्याचं आन्सर काढलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. जर स्टेशन हा शब्द असा लिहिला तर चेन्नई हा शब्द कसा लिहाल? आता बघा स्टेशन हा शब्द ज्याच्यामध्ये फक्त जे लेटर्स आहेत ते रिअरेंज केलेत
म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये जे लेटर्स आहेत त्याला 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबर द्या. आता हा ए किती नंबरचा आहे? 3 नंबरचा आहे, म्हणजे इथं 3, हा 3 नंबर आहे त्याचा. नंतर टीचा किती नंबर आहे बघा? 2 नंबर आहे. नंतर यसचा नंबर किती आहे? 1 नंबर आहे. नंतर दुसऱ्या टीचा नंबर आहे 4, यनचा नंबर आहे 7, ओचा नंबर आहे 6 आणि आयचा नंबर आहे 5. ह्या अशा क्रमाने काय केलं? लेटर्स रिअरेंज केले. त्याचप्रमाणे जर इथं नंबर्स दिले आपण 1 2 3 4 5 6 आणि 7. आता बघा पहिल्या नंबरला किती घेतलंय? 3 नंबरचं घेतलेलं आहे, म्हणजे ई आलं इथं. नंतर 2 नंबरचं एच, नंतर 1 नंबरचं सी, नंतर 4 नंबरचं बघा यन, 7 नंबरचं आय, 6 नंबरचं ए आणि 5 नंबरचं यन. हे तुमचं कुठे येतंय बघा? काय केलं? फक्त ह्याचे जे लेटर्स आहेत त्याला पहिल्यापासून ओळीनं नावं दिली 1 ते 7 आणि हीच लेटर काय केलेली आहेत? उलट सुलट केलेली आहेत. पण ती कशा क्रमानं केलीत हे माहित नाही. त्याच्यामुळे काय केलं आपण की ह्याच्यामध्ये एचा कितवा नंबर आहे तो नंबर फक्त ए ला दिलाय. त्याचप्रमाणे काय केलं की चेन्नई मधल्या लेटर्सला पण 1 2 3 4 5 6 7 असे नंबर्स लिहिले आणि हाच सिक्वेन्स इथं लिहिला. म्हणजेच तुमचं ऑप्शन EHCNIAN ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 30 36 42 63 प्रश्नचिन्ह. आता बघा 30 मध्ये किती मिसळल्यानंतर 36 येतं? अधिक 6, 36 अधिक 6 42 आणि 42 अधिक 6 केल्यानंतर येतं 48. ठीक आहे. नंतर पुढे बघा 75 वजा 6 केलं की किती येतं? 69. 69 वजा 6 केले की 63 येईल आणि 63 वजा 6 केलं की किती येतं बघा? 7 इथं आणि 5 म्हणजेच 57. म्हणजे 48,57 हे तुमचं उत्तर असेल. आता बघा 19.25 आणि 20.50 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 20.50 आणि 19.25. इथं झाले 2 5 इथं 1, म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीचा फरक झाला? 1.25 चा फरक झाला. नंतर ह्या दोघांमध्ये जर फरक काढला तर किती येतो बघा? 22 मध्ये आणि 20.50 मध्ये कितीचा फरक आहे? तर 1.50 चा फरक आहे. नंतर ह्या दोघांमध्ये काढला तर 1.75 चा फरक आहे. या दोघांमध्ये काढला तर कितीचा फरक येतो? 2 चा फरक येतो. म्हणजे पुढं फरक कितीनं वाढत गेलाय? 0.25 न वाढत गेलाय. इथं पण 0.25 न वाढत गेलाय. इथं पण 0.25, म्हणजे इथं पण 0.25 होईल. म्हणजेच 25.75 अधिक 0.25 म्हणजे 5 आणि 5 10, 7 आणि 2 9 1 10 आणि 26. म्हणजेच सॉरी, इथं तुम्हाला 2.25 न डायरेक्ट वाढवावं लागेल. म्हणजे इथं काय झाले? 25 आणि 2 27 आणि 1 28. म्हणजेच ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर असेल. म्हणजे फरक पहिल्यांदा किती होता? 1.25 चा, नंतर 1.5चा झाला, 1.25 चा, 2 चा आणि नंतर काय होईल? 2.25 चा होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड. आता बघा ग्रंथालयात वाचत बसले असताना कोणत्या वेळी आहे? माझ्या संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता म्हणजेच काय? खिडकी अर्थातच पश्चिम साईडला असायला पाहिजे आणि दरवाजा कोणता आहे? पूर्वेला आहे. म्हणजेच ह्याचं तोंड कोणत्या साईडला असणार? आणि खिडकीतून प्रकाश आत येत होता कोणत्या बाजूनी? डाव्या बाजूनी. म्हणजेच जी खिडकी आहे पश्चिम साईडला, त्या पश्चिम साईडला ह्याचा डावा हात असायला पाहिजे. ठीक आहे. जर डावा हात पश्चिम साईडला असायला पाहिजे तर त्याचं अर्थातच तोंड कुठं असणार आहे? उत्तर दिशेला तोंड असणार आहे. ठीक आहे. उजव्या साईडला हात आहे म्हणलं असतं तर मग तुमचं उत्तर दक्षिण दिशेला तोंड आहे असं आलं असतं. नेक्स्ट बघा. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या संख्येच्या पेक्षा 70 ने जास्त आहे. 20 कोंबड्या, 15 गायी आणि काही गुराखी आहेत. म्हणजे जर कोंबड्या आपण के पकडल्या, गायी जी पकडल्या आणि गुराखी किंवा आपण XYZ पकडूया तिथं. कोंबड्या X पकडा, गायी Y पकडा आणि गुराखी Z पकडा. ठीक आहे. आता बघा 20 कोंबड्या, आता ह्या सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. म्हणजे पाय 70 जास्त आहेत. म्हणजे जर आपण इथं
पाय घेतले, पायाचं इक्वेशन कसं येईल, कोंबड्याला किती पाय असतात, 2 असतात, म्हणजेच किती होतील 20 गुणिले 2 40 पाय झाले कोंबड्यांचे, अधिक गायी किती आहेत 15, गायीला पाय किती 4, म्हणजेच 15 चौक 60, अधिक गुराखी आपण झेड पकडलेत, किती आहेत माहित नाहीत, गुराख्यांना पाय किती 2, म्हणजे हे झाले पायाचे इक्वेशन. आता याच्यातून काय केलं, डोकी वजा केली, म्हणजेच काय फरक काढलेला आहे. गायीला डोकं किती, कोंबड्यांना डोकं किती 1, म्हणजे अधिक फक्त 20 करा, गायीला डोकं 1 म्हणजे अधिक फक्त 15, आणि इथं फक्त झेड. ह्या दोघांचा जर डिफरन्स काढला किंवा फरक काढला तर तो किती येतो, 70 येतो. ठीक आहे, म्हणजे इथं आपण एक्स आणि वाय अझम्पशन करायची गरज नव्हती, डायरेक्ट त्यांची संख्या दिली. तर बघा आता हे काय झाले, हे पाय झालं आणि हे काय झालं, डोके झाली. ठीक आहे, सगळ्यांची डोके आणि सगळ्यांची पाय, या दोघांमधला फरक किती आला, 70 आला. कसं केलं ना, कळलं ना. 40 अधिक 60 केल्यानंतर येतं 100, अधिक 2 झेड वजा 20 अधिक 15 केल्यानंतर येतं 35, आणि अधिक गुणिले वजा केल्यानंतर इथं येतं झेड. आता 100 वजा 35 केल्यानंतर किती येईल बघा, 65 येतं, आणि अधिक 2 झेड वजा झेड म्हणजे किती येतं, 1 झेड येतं, आणि इथं राहिलं 70. आता बघा हा झेड जर इकडे घेतला तर येतो पॉझिटिव्हला, म्हणजे झेड अधिक झाला, आणि 65, आणि हा इकडे झाला वजा 70. आता बघा याच्यामध्ये काय केले, आपल्या इथे साईन चुकलेला आहे, अधिक 2 झेड आणि वजा झेड, म्हणजे इथं अधिक झेड यायला पाहिजे, आणि मग याचं पुढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं येणार, झेड आहे या साईडला ठेवा, आणि हा 65 इकडे गेल्यानंतर कसं येईल, 70 वजा 65 बरोबर झेड येईल, आणि 70 वजा 65 म्हणजे 5 असतं. झेड म्हणजेच काय, गुराखांची संख्या आहे, आपल्याला काय विचारले, गुराखी किती असतील, म्हणजे 5 गुराखी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा तुम्ही व्यवस्थित वापर केला की तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. नेक्स्ट प्रश्न बघा, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू आहेत, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, तर पिशवीत एकूण चेंडू किती आहेत. आता ह्याची एक शॉर्ट ट्रिक काय आहे बघा, सगळ्या ह्याची बेरीज करा, म्हणजेच सगळ्यांची बेरीज, बेरीज म्हणजे कोणती, 12 अधिक 21 अधिक 20 अधिक 19, आणि ह्या बेरजेला काय करायचं की एकूण किती रंग आहेत तिथं बघा, निळा एक झाला, काळा एक झाला, लाल एक झाला, आणि हिरवा एक झाला, टोटल रंग किती आहेत, 4 आहेत, म्हणजे 4 वजा 1 करायचं, याच्यामध्ये काय भेटेल, एकूण किती चेंडू आहेत ते भेटतील. ठीक आहे, म्हणजेच 12 आणि 21 किती झाले, 12 21 20 आणि 19, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपण 72 येते, आणि भागिले 4 वजा 1 3, म्हणजेच 3 9 6 आणि 3 चौक 12, म्हणजेच एकूण चेंडू किती असतील तर 24 चेंडू असतील. ही ट्रिक आहे, ही तुम्ही सूत्र लक्षात ठेवा, एकूण चेंडू बरोबर दिलेल्या सर्व चेंडूंची बेरीज भागिले एकूण जे कलर आहेत किंवा रंग आहेत त्याच्यामधून 1 वजा करा. किरणचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल. म्हणजे सोमवारी जर 11 वाजता लावलं असेल तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ठीक आहे, म्हणजे किती झाले बघा, एका दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे किती झाले, 6 दिवस झाले. म्हणजेच कसं होणार की सोमवार ते मंगळवार 1, मंगळवार ते बुधवार 1, बुधवार ते गुरुवार 1, गुरुवार ते शुक्रवार 1, आणि शुक्रवार ते शनिवार 1, म्हणजे किती झाले, 1 2 3 4 आणि इथला एक 5, म्हणजे 5, टोटल 24 तासाचे 5 दिवस झाले. 5 दिवस म्हणजे तास किती होतात, 120 तास होतात. ठीक आहे, 120 तास, पण एका तासामध्ये घड्याळ किती पुढे जातं, 4 सेकंद जातं, एका तासामध्ये 4 सेकंद, तर अशा 120 तासांमध्ये किती जातं, 480 सेकंद पुढे जातं. जर 480 सेकंद असतील तर त्याचे मिनिट किती होतील, 0 ला 0 गेला 6 की 6 6 8 48, म्हणजेच 8 मिनिट एवढं काय होणार आहे, पुढे जाणार आहे. म्हणजे 11 वाजले असताना किती दाखवेल, तर 11 वाजून 8 मिनिट एवढी काय दाखवणार आहे, वेळ दाखवणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, IPLच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली, तर 10व्या खेळाडूच्या धावा किती. आता बघा, पहिल्या 9 खेळाडूच्या धावा किती होत्या, 24 गुणिले 9 केल्यानंतर त्यांची काय येईल, बेरीज, म्हणजे पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची बेरीज किती येईल बघा, 24 गुणिले 9,
9 चौक 36, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 21 झाली. ही 9 खेळाडूंची झाली. नंतर काय केलं की 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या, किती काढल्या माहित नाही. तेव्हा त्याची सरासरी किती झाली? 25 झाली. म्हणजे ही कितीची सरासरी आहे? 10 खेळाडूंची सरासरी 250 आहे. 9 खेळाडू सॉरी बेरीज किती आहे? 250 आहे. आणि 9 खेळाडूंची आहे 216. म्हणजे 10व्या खेळाडूची जी धावा आहेत ती किती असणार आहेत? तर बघूयात आपण इथं 34 धावा असणार आहेत. अगदी इझी आहे. फक्त काय केलं की 9 खेळाडूंची सरासरी दिली, त्याच्यावरून त्यांची बेरीज काढली. 10 खेळाडूंची सरासरी दिली, त्याच्यावरून त्यांची बेरीज काढली. 10 आणि 9 मधला जर फरक काढला तर किती येतो? 34 एवढा फरक येतो. नेक्स्ट बघा, 8चा संबंध 32 असेल तर 12चा संबंध कितीशी असेल? म्हणजे जर 8/2 केलं तर 4 येतं, आणि 4ला आणि 4चा आणि 8चा गुणाकार केला की 32 येतो. त्याचप्रमाणे 12/2 करा 6 येतं. 6चा आणि 12चा गुणाकार केला की किती येतं? 72 हे तुमचं उत्तर येईल. 10/7, 10/7, 14/9, 18/11, 22/13. तर पुढं किती विचारले? 10 अधिक 4 केल्यानंतर 14 येतं. 14 अधिक 4 18, 18 अधिक 4 22, 22 अधिक 4 किती येतं? 26 येईल. त्याचप्रमाणे 7 अधिक 2 9, 9 अधिक 2 13, 13 अधिक 2 11 अधिक 2 13, 13 अधिक 2 केल्यानंतर किती येतं? 15. म्हणजे 26/15 हे तुमचं उत्तर असेल. अंशाचा अंशाची फरक काढला आणि छेदाचा छेदाचा संबंध काढलेला आहे. 20, 90 आणि 25, 16, 100 आणि 38. आता ह्याचा कसा संबंध येतो बघा. 20 आणि 25 ची जर बेरीज केली तर येते 45, आणि 45ला जर 2 न गुणलं तर येतं 90. त्याचप्रमाणे 34 अधिक 16 यांची जर बेरीज केली तर किती येते बघा? 6 4 10, 3 4 आणि 5 50 येते, आणि त्याला फक्त 2 ने गुणायचं. त्याचप्रमाणे 57 अधिक 13 केलं तर 7 अधिक 3 10 येतं. 5 6 आणि 1 7 70. 70 गुणिले 2 केल्यानंतर किती येतं? 140 हे तुमचं उत्तर येईल. 1/2, 1, 3/2, 2, 5/2, 3, 7/2, 4 आणि प्रश्नचिन्ह. 0.5, 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4. बघा आता फरक अशा 4 ने वाढत गेलाय, म्हणजेच 0.5 ने वाढत गेलाय. अर्धा त्याच्यामध्ये 0.5 केलं की 1 होतं. 1 मध्ये अधिक अर्धा केला की 1.5 होतं. 1.5चे झाले 2, 2चे झाले 2.5, 2.5चे झाले 3, 3.5, 4. म्हणजेच इथं काय येईल? 4.5 येईल. 4.5 ऑप्शन नाहीये कुठं. फक्त त्याला काय करायचं? पूर्णांक एक पूर्णांक अंश छेदामध्ये लिहा. 5 9 45, 5 2 10, म्हणजेच 9/2 पण पर्याय नाहीये. पण ह्याला काय करायचं? संयुक्त पूर्णांक करा. भागातल्यानंतर 2 चौक 8, 2 1 2, 2 1 2, म्हणजे 4.2 1/2 हे तुमचं उत्तर असेल. म्हणजे पर्यायामधून असा नंबर की ज्याचं तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? 4.5 किंवा 4.5 यायला पाहिजे. पुढे बघा, आता हे जे नंबर्स दिलेले आहेत, जर तुम्ही हे चढत्या क्रमाने मांडून घेतले, म्हणजेच काय? पहिल्यांदा सगळ्यात लहान आहे 1, नंतर आहे 4, नंतर आहे 9, नंतर आहे 16, नंतर 25, 36, 49, 81 आणि प्रश्नचिन्ह. मग जर हे असं केलं तर बघा, 1 अधिक 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 राहिलं इथं. म्हणजे काय असणार आहे? इथं 8चा वर्ग 64. प्रश्नचिन्हाच्या जागी 64. म्हणजे ओळीनं 1 2 3 4 यांचे काय आहेत? वर्ग दिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.